चाकणमधील बालाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री बाप्पासाहेब जोगदंड यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवलाय। धार्मिकतेला सामाजिक बांधिलकीची जोड देऊन त्यांनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते आणि त्यातच त्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी अॅम्ब्युलन्सचे लोकार्पण केले। या सोहळ्याचे उद्घाटन नुकतेच खेडचे माजी आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। चाकणमधील बालाजीनगर मेदनकरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री बाप्पासाहेब जोगदंड यांनी हरिनाम सप्ताह आयोजित केलाय। यावेळी अधिक माहिती देताना श्री जोगदंड म्हणाले की सामाजिक बांधिलकी जोपासत गरजूंना वेळेवरती रुग्णसेवा मिळावी म्हणून त्यांनी एक अॅम्ब्युलन्स लोकार्पण केली आहे। खेड तालुक्याचे माजी आमदार श्री दिलीप शेठ मोहिते पाटील यांनी त्यांच्या या कार्याचे कौतुक केले। बालाजीनगरमधील सर्व भाविक भक्तांच्या आग्रहास्तव या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सन्माननीय बाप्पा जोगदंड, या भागातील सामाजिक कार्यकर्ते अरुणभाऊ कुसळकर या दोघांच्या माध्यमातून या परिसरामध्ये गेल्या वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे। या सप्ताहाचा आजचा तिसरा दिवस आहे। महाराष्ट्रातले प्रसिद्ध कीर्तनकार, प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचं सुश्राव्य अशा प्रकारचं कीर्तन आपल्या सर्वांना ऐकायला मिळणार आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये एक दुग्ध शर्करा योग ज्याला म्हणतात, या परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी जर कुणी आजारी पडला, हायवेच्या कडेला बालाजीनगर आहे, काही अपघात घडला, त्याला वेळेत दवाखान्यामध्ये पोहोचवण्याकरता अॅम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। उद्घाटन कार्यक्रमानंतर सामाजिक प्रबोधनकार, कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं कीर्तन संपन्न झालंय। या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते अरुण कुसळकर, मेदनकरवाडीच्या सरपंच प्रियंकाताई मेदनकर, माजी सरपंच रामदास शेठ मेदनकर, माजी सरपंच दत्तात्रय भुजबळ, महेंद्र शेठ मेदनकर, अमित मेदनकर, राहुल शेठ नायकवाडी, राम शेठ गोरे आदी मान्यवर उपस्थित होते। या हरिनाम सप्ताहासाठी चाकण पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती। तसेच कार्यक्रमासाठी बालाजीनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी देखील सढळ हाताने मदत केली आहे। सामाजिक आपुलकी संस्कृती जपण्यासाठी, जोपासण्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत। बालाजीनगर परिसरातील सर्व ग्रामस्थ, सर्व परिसरातील जनता याला प्रतिसाद देत आहे आणि तरुण पिढीवर चांगले संस्कार घडण्यासाठी हा उपक्रम आपण इथं राबवत आहोत। लहान मुलं, तरुण मुलं जी काय आता सध्या भरकटले जातात, तर ते त्यांना चांगलं मार्गदर्शन आणि चांगलं वळण लागण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी जे काय महाराष्ट्रामध्ये आता हे होत चाललेलं आहे, याचा लोप पावत चाललेला आहे, तर हा जास्तीत जास्त प्रसार कसा होईल आणि जास्तीत जास्त तरुण पिढीवर याचा परिणाम कसे होतील, चांगले परिणाम, यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे। आणि हे बापूसाहेब सोनवणे, सी 24 तास, चाकण।